रोज भाजी काय बनवायची हा मोठा प्रश्न महिलांसमोर असतो। बऱ्याचदा घरात त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो किंवा घरात काही भाजीला नसेल तेव्हा घरातील उपलब्ध साहित्यांपैकी भन्नाट अशी चविष्ट चमचमीत भाजी बनवली तर। म्हणूनच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पोंगीची आमटी। जर तुम्ही यापूर्वी ही आमटी कधीही खाल्ली नसेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे। या अशा पद्धतीने पोंगीची आमटी तुम्ही बनवली तर मी खात्रीने सांगते की तुमच्या कुटुंबातील सर्वजण अगदी बोटे चाकून खातील आणि त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। जे कोणी नॉनव्हेज खात नाही पण काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा असते त्यांच्यासाठी हा तर बेस्ट ऑप्शन आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते, अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे सगळ्यात आधी मी आमटी बनवण्यासाठी काही मसाल्याचे साहित्य काढून घेतलेलं आहे। इथे मी ओल्या नारळाचे असे बारीक काप करून घेतलेलं आहे। एक टोमॅटो असं मी तेलामध्ये थोडंसं भाजून घेतलेलं आहे। नंतर मी 7-8 कांदे असे मी भाजून घेतलेले आहेत। इथे कढीपत्ता घेतलेला आहे भरपूर। त्यानंतर आलं लसूण असं प्रमाण काढून घेतलेलं आहे। जिरे घेतलेले आहेत। त्याचसोबत खुरसणी मी घेतलेली आहे थोडीशी आणि धने घेतलेले आहेत। खुरसणी आणि धने हे मी दोन्ही आधी भाजून घेतलेलं आहे। अशा प्रकारे हे आपल्याला आमटीचं मी साहित्य काढून घेतलेलं आहे। आता हे सगळं मी मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक वाटण करून घेणार आहे। याचं थोडं थोडं करून याची बारीक आपल्याला पेस्ट बनवायची आहे अशा प्रकारे। आता या वाटणातील मी थोडंसं वाटण काढून ठेवणार आहे, ते नंतर आपल्याला पुढे लागणार आहे आणि हे बाकीचं वाटण आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। इथे मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। आता यामध्ये जिरे मोहरीची फोडणी देऊन मी ते मिक्सरमधील वाटण व्यवस्थित परतवून घेणार आहे। आता हे वाटण आपल्याला कमी गॅसवर व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। हे वाटण परतवेपर्यंत आपल्याला या आमटीसाठी लागणाऱ्या पोंगीची तयारी करायची आहे। एकीकडे मी हे वाटण परतवायला ठेवलेलं आहे आणि इथे पोंगीसाठी थोडंसं बेसनपीठ काढून घेतलेलं आहे। त्यात चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। हळद हिंग लाल तिखट असं मी टाकून घेतलेलं आहे। तुम्हाला किती पोंगी तयार करायची आहे या आमटीसाठी त्यानुसार तुम्ही पीठ घ्यायचं आहे बेसनपीठ मळायला थोडंसं चिकट असतं, त्यामुळे थोडं थोडं पाणी करून आपल्याला असं घट्टसर पीठ मळायचं आहे। इथे बघू शकता तुम्ही थोडं थोडं करून मी पाणी टाकलेलं आहे आणि तसं पीठ भिजवलेलं आहे। इथे अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि तो मसाला मी जो आधी काढून ठेवला होता तो आपल्याला इथे लागणार आहे पोंगीसाठी। त्यानंतर इथे मी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। खोबरं घेतलेलं आहे बारीक किसून आणि तीळ सफेद तीळ घेतलेले आहेत। आपल्याला जे आपण आमटीसाठी पोंगी बनवणार आहोत त्यासाठी हे साहित्य लागणार आहे। त्यानंतर आता आमटीचं वाटण आपलं परतत आलेलं आहे कढईमध्ये, त्यासाठी मी लाल तिखट गरम मसाला हळद हिंग आणि एक असा वेगळा मसाला आहे घरी तयार केलेला। अशा प्रकारे साहित्य काढून मी ते आमटीच्या वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि व्यवस्थित तेही एकदा परतवलेलं आहे। हे सगळं परतवत असताना मसाला गॅसची फ्लेम मीडियम आहे। तर मला जेवढी आमटी करायची आहे तेवढं वाटण मी कढईत ठेवलेलं आहे आणि बाकीचं वाटण मी काढून ठेवत आहे। हे वाटण आपण 2 दिवस फ्रीजला स्टोअर करून ठेवू शकतो आणि नंतर आपल्याला जर काही मसाल्याची भाजी बनवायची असेल तर त्यासाठी वापरू शकतो। आता इथे मी त्यामध्ये गरम पाणी करून टाकलेलं आहे, त्यामुळे आपल्या भाजीला छान चव येते। आणि आता ही आमटी आपल्याला कमी गॅसवर थोडा वेळ उकळू द्यायची आहे। तोपर्यंत आपल्याला या आमटीसाठी लागणाऱ्या पोंगी आपण तयार करणार आहोत। चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे। आमटी एकीकडे कमी गॅसवर उकळत आहे तोपर्यंत मी पोंगीची तयारी करून घेत आहे। इथे मी पिठाच्या उंड्यातील एक उंडा काढून घेतलेला आहे आणि आता याची थोडंसं पीठ लावून एक छोटीशी अशी पोळी लाटून घेणार आहे। पुढे बघू शकता तुम्ही थोडंसं पीठ हे चिकट असतं, त्यामुळे अगदी हळूवारपणे आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे। थोडंसं गव्हाचं पीठ याला मी लावणार आहे जेणेकरून आपली ही बेसन पिठाची पोळी पोळपटाला चिकटणार नाहीत। अशा पद्धतीने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे। आता अशा प्रकारे पोळी लाटून झाल्यावर आपण जे वाटण काढून ठेवलेलं होतं ते सगळ्या बाजूने आपल्याला पोळीला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे।
हा मसाला तुम्ही हाताने सुद्धा सगळीकडे व्यवस्थित पसरवू शकता, पण इथे चमच्याच्या साह्याने व्यवस्थित पसरलं जात होता म्हणून मी चमच्याच्या साह्याने सगळीकडे पसरवलेलं आहे. आणि त्यावरच मग मी जे खोबरं किसलेलं होतं ते टाकलेलं आहे आणि नंतर त्यावर सफेद तीळ आणि कोथिंबीर अशाच प्रकारे व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे. त्यानंतर सुरीच्या साह्याने अशा प्रकारे मी कट करून घेतलेलं आहे. व्यवस्थित आपले सगळं हळूवारपणे आपल्याला सुरीच्या साह्याने कट करता येतं. त्यानंतर मी अशा प्रकारे रोल करून घेतलेला आहे आणि जो शेवटचा हे आहे त्याला थोडंसं प्रेस करून अशा प्रकारे आपल्याला आमटीसाठी पोंगी बनवायची आहे. अशाच पद्धतीने मी सर्व पोंगी तयार करून घेतलेल्या आहेत. इथे बघू शकता तुम्ही आपल्या आमटीसाठी पोंगी तयार झालेल्या आहेत. इकडे आपली आमटीला सुद्धा उकळी आलेली आहेत. आता अशा पद्धतीने जेव्हा आमटीला उकळी येते ना तेव्हा आपण तयार केलेल्या पोंगी यामध्ये सोडायच्या आहेत, म्हणजे आपल्या ज्या पोंग्या आहेत त्या तयार केलेल्या त्या व्यवस्थित शिजतात. पोंगी शिजण्यासाठी थोडंसं पाणी जास्त लागतं, त्यामुळे जेव्हा आपण गरम पाणी यामध्ये आमटीमध्ये टाकतो तेव्हा थोडंसं जास्तच टाकायचं त्या अंदाजाने. आता ह्या पोंग्या शिजल्या हे कसं समजायचं, जेव्हा आपण ह्या पोंग्या पूर्ण टाकतो आणि अशा प्रकारे वरती येतात तेव्हा आपल्या पोंग्या शिजल्या असं आपण समजायचं. हे आता आमटीवर वरती आलेल्या आहेत. आता इथे सर्व आमटीतील पोंग्या शिजलेल्या आहेत आणि आमटीला सुद्धा किती छान कलर आलेला आहे हे तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आपली भन्नाट, चमचमीत आणि चविष्ट अशी पोंगीची आमटी रेडी झालेली आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. आणि हो, अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब करणं तुम्हाला अगदी फ्री आहे, पण माझ्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे. ही रेसिपी घरातील उपलब्ध साहित्यांपैकीच होणारी आहे, त्यामुळे कुटुंबातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी आहे. त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.